सो हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू स्टूडेंट्स बैक अगेन विद द न्यू एनर्जी। ये व्हिडिओ सभी बच्चों के लिए, हे मराठी विद्यार्थ्यांसाठी पण आहे, हे इंग्लिश विद्यार्थ्यांसाठी पण आहे, इंग्लिश मीडियमच्या। सो सुरू करूया व्हिडिओला। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जे मॅप्स, चार्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट करणार आहोत। डोंट वरी, एव्हरीथिंग इज व्हेरी इझी। सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, साध्या आहेत। आपण पहिली गोष्ट आता इथं पाहतोय बघा। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की खालील गोष्टी भारताच्या बाह्यरेखा नकाशात अनुक्रमणिकेसह दाखवा। आपको ये सारी चीजें मैप के अंदर दिखानी है। सबसे पहली चीज, त्याच्यातली पहिली गोष्ट तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये काय दाखवायचंय? सिक्कीम दाखवायचंय। आपण जर भारताचा नकाशा पाहिला, सिक्कीम कुठे आहे? इट इज इन द नॉर्थ ईस्ट रिजन। नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये द चिकन नेक, ओके, दॅट पार्ट, त्या पार्टला आपण काय म्हणतो? सिक्कीम। ओके, सो दिस इज द सिक्कीम, बट हाऊ टू ड्रॉ इट सर? तर आपण त्याच्यासाठी काय तयार करायचं? एक असा चार्ट तयार करायचा, त्याला टेबल म्हणता तुम्ही। याच्यामध्ये पहिल्यांदा इथं अनुक्रमांक, ठीक आहे, अनुक्रमांक तुम्ही इथं देऊ शकता, सिरियल नंबर 1 2 3 4 5 6। देन सिम्बॉल म्हणजे चिन्ह देऊ शकता, आणि थर्ड गोष्ट म्हणजे डिटेल्स, म्हणजे तुम्ही इथं नावं वगैरे त्याला म्हणू शकता, आता दाखवलेल्या गोष्टी। तर पहिली गोष्ट आपण सिक्कीम इथं दाखवतोय, तर सिक्कीमसाठी आपण कोणता पॅटर्न यूज करतोय? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तो पॅटर्न त्या चार्ट मध्ये आपण दाखवायचा। त्यानंतर आता दुसरी गोष्ट आपल्याला विचारली, नर्मदा नदी दाखवा। नर्मदा नदी कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये। आता मध्य प्रदेशमध्ये असलेली ही जी नर्मदा नदी आहे तुम्हाला इथं दाखवायची, तर यू कॅन सी हिअर, ही जी नदी आहे ही आहे रिव्हर नर्मदा। आणि प्रत्येक ठिकाणी काय द्यायचं? आपल्याला नंबर द्यायचा। दिस इज नंबर 1 क्वेश्चन, सो वी आर गिविंग द आन्सर मे बी नंबर 1। नंबर 2 रिव्हर नर्मदा। देन क्वेश्चन थंड वाळवंट, ठीक आहे, आपल्याला थंड वाळवंट कोणतं आहे? आपलं लडाख। ओके, लडाख इज द कोल्ड डेझर्ट, म्हणजे शीत वाळवंट असं आपण याला म्हणतो मराठीमध्ये। शीत वाळवंट कुठे है? वाळवंट लद्दाख कुठे? द बॉयज ड्रीम, जहां पे बाइक से राइड करके जाना है, सोलो राइड, ये वाली ट्रिप विप सारी चीजें। दैट कोल्ड डेझर्ट लद्दाख, कोल्ड डेझर्ट लद्दाख, म्हणजे इथं काय लिहायचं? शीत वाळवंट, ठीक आहे, शीत वाळवंट। आणि त्याचा प्रश्न क्रमांक 3 ते इथं लिहायचं। त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे, एक शिंगी गेंडा कुठे आहे? आसाम मध्ये। आसाम इथे आहे, हे आसाम आहे। याच्यामध्ये एक शिंगी गेंडा एखाद्या विशिष्ट चिन्हानं, जसं इथं फुल वापरलंय, स्टार वापरलाय, एक शिंगी गेंडा, ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही टाकू शकता। देन अनदर क्वेश्चन, दक्षिण भारतातील उच्च लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणत्या ठिकाणी? दक्षिण भारतामध्ये उच्च लोकसंख्या आहे, ते शहर आहे, ते राज्य आहे तामिळनाडू। 5, ओके। अँड देन दक्षिण भारतातील हे झालं मुंबई प्रमुख बंदर। मुंबई प्रमुख, इथं पोर्ट जो आहे मुंबई प्रमुख बंदर, मुंबई प्रमुख बंदर। तर याचा नंबर दिलाय 6 नंबर। अँड देन दॅट्स इट। एवढा सोपा नकाशा असतो, तुम्ही एकदा चांगला ऑब्झर्व करा पुन्हा एकदा। तुम्हाला कुठं कुठं कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे। आता आपण घेऊया पुढचा प्रश्न, द नेक्स्ट क्वेश्चन। 1 सेकंड। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्हाला इथं दिसतंय, रीड द फॉलोइंग मॅप अँड आन्सर द क्वेश्चन। तुम्हाला हा पूर्ण नकाशा वाचायचा आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहे। पहिला प्रश्न आहे, अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उंचीची श्रेष्ठी काय आहे? श्रेणी काय? म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंच जो एरिया आहे त्या उंचीच्या बद्दल प्रश्न विचारलाय, तर लक्षात ठेवायचं किती उंची, अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंची 0 ते 100 मीटरच्या दरम्यान आहे। किती आहे? 0 ते 100 मीटर ते 200 मीटरच्या दरम्यान आहे। 0 ते 200 मीटरच्या दरम्यान आहे, नॉट 100। त्यानंतर अमेझॉन नदीच्या खोरं कोणत्या 2 उंच प्रदेशाच्या दरम्यान आहे? अमेझॉन नदीचं खोरं कोणत्या 2 प्रदेशांच्या दरम्यान आहे? तर त्याचं एक आहे, अमेझॉन नदीचं खोरं उत्तरेला गियाना, ठीक आहे, उत्तरेला गियाना उच्चभूमी, आणि दक्षिणेला ब्राझिलियन उच्चभूमी, ठीक आहे। गियाना उच्चभूमी, गियाना हायलँड्स, गियाना अँड ब्राझिलियन, ठीक आहे, ब्राझिलियन, या दोघांच्या मधात आहे कोणती? अमेझॉन नदीचं खोरं, याच्या दरम्यान आहे अमेझॉन, ठीक आहे।
पुढचा प्रश्न पहा. त्यानंतरचा प्रश्न आहे, पिको दी नेब्लिना या शिखराची उंची लिहा. ते तर तशीच माहिती आहे तुम्हाला, 3014 मीटर. त्यानंतर कटिंगा प्रदेश ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे कटिंगाचा प्रदेश? नकाशात पहा. बघा कटिंगा कुठे दिसतोय तुम्हाला? हा भाग कोणता आहे? पूर्वेकडचा भाग आहे. तर पूर्वेकडे, ठीक आहे, पूर्वेकडे कटिंगा हा प्रदेश आहे. ब्राझीलच्या दक्षिणेला कोणता गवताळ प्रदेश आहे? त्याचं नाव काय आहे? पंपास. पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे. हे तुम्हाला तिथं दाखवायचं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या बाह्यरेखा नकाशात गोष्टी अनुक्रमे सगळं दाखवा. थर वाळवंट दाखवा, लडाख दाखवा, 0 ते 20% शहरीकरण असलेलं राज्य दाखवा, भारताच्या सर्वात उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य, चेन्नई बंदर आणि कन्याकुमारी एक पर्यटन स्थळ दाखवायचंय. कोणतेही 4 दाखवायचे असतात. बघा थरचं वाळवंट कुठे आहे? राजस्थानमध्ये. तर हा जो भाग तुम्हाला इथं दिसतोय, ठीक आहे, हा जो भाग तुम्ही इथं पाहू शकता, हा आहे थर वाळवंटाचा भाग. तिथं लिहायचं प्रश्न क्रमांक 1 आणि थर वाळवंट, ठीक आहे, थर वाळवंट हे तुम्ही इथं लिहू शकता. दुसरा प्रश्न बघा कोणता आहे? लडाख दाखवा. लडाख दाखवा, शीत वाळवंट आताच दाखवलंय आपण. 2 नंबर देऊन तिथं काय लिहायचं? लडाख, ठीक आहे. त्यानंतरचा भाग तुम्हाला विचारू शकतात, भारताच्या पूर्वेकडील 0 ते 20% शहरीकरण असलेलं राज्य. तर याचं उत्तर काय आहे? हा प्रश्न ऍक्च्युली 1, 2, 3, 4 आणि 5 असा आहे आणि हा 6. तर आपल्याला 3 नंबरचा जो प्रश्न आहे, 0 ते 20% शहरीकरण झालेलं राज्य, त्याचं नाव आहे ओडिशा, ठीक आहे. इथं 3 करून आपण काय लिहायचं? ओडिशा, ओडिशा. त्यानंतर चौथा प्रश्न कोणता आहे? भारताच्या सर्वात उत्तरेकडचं सफरचंद उत्पादक, तर ते जम्मू काश्मीर. त्यासमोर व्यवस्थित सफरचंदही दाखवू शकता तुम्ही. आणि याला पण तुम्ही काय करायचंय? याला पण सेम असा एक टेबल करायचा. त्या टेबलमध्ये एका ठिकाणी अनुक्रमांक सगळे लिहायचे, ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 जे काय आहे ते, त्याचं चिन्ह टाकायचं, ठीक आहे. चिन्ह जे काय तुम्हाला वाटलं हे, ओके, एनिथिंग यू कॅन, तुम्ही पुट करू शकता. आणि नंतर जे नाव दाखवत आहे ते सगळं तिथं लिहायचं, कशाचं काय उत्तर आहे. दॅट्स इट. त्यानंतर कन्याकुमारी, चेन्नई हे तुम्हाला माहितीच आहे. कन्याकुमारी आणि हे आहे या ठिकाणी चेन्नई. ओके, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नकाशात व्यवस्थित दाखवल्या की तुमचं जमून जातं. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ब्राझील बद्दल प्रश्न आहे. ब्राझील बद्दल प्रश्न आहे, ब्राझीलच्या बाह्यरेखा नकाशात हे दाखवायचं आहे, कोंडोर नावाचा पक्षी कुठं असतो, आढळतो. तर हा ब्राझीलचा नकाशा आहे. आणि जर तुम्ही बघा कोंडोर, कोंडोर हा पक्षाचं स्थान, त्याला त्यांनी त्रिकोणाकृती, आता तुम्हाला समजलंच असेल की याच्यासाठी आपण काय करत असतो, एक सगळा चार्ट बनवत असतो. कोंडोर 1 नंबर. दुसऱ्या याच्यात आपल्याला कोंडोरचं लोकेशन लक्षात ठेवा, कुठं आहे कोंडोरचं लक्ष, असं लक्षात ठेवा. तर ते वायव्य दिशेला आहे. वायव्येला तुम्हाला कोंडोर हा पक्षी सापडतो ब्राझीलमध्ये. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं उत्तरेकडचं राज्य, त्याचं नाव आहे 2 नंबर, रोराइमा. ओके, रोराइमा, रोराइमा हे जे आहे याचं काय आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य. कमी लोकसंख्येसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपल्याला हे घनता असलेलं राज्य, सोयाबीन उत्पादक करणारं ब्राझीलचं सर्वात दक्षिणेकडचं राज्य, त्याचं नाव आहे रियो ग्रांदे दो सुल. ओके, रियो ग्रांदे दो सुल जे काय ते लिहा. आणि 3 नंबर द्यायला विसरू नका. चौथा प्रश्न आहे, सोयाबीन झालं, व्हिक्टोरिया बंदर, त्याला व्हिक्टोरिया बंदर असं पण म्हणतात. आणि ते कुठे आहे? ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये आहे. इथं तुम्हाला दिसते व्हिक्टोरिया बंदर, साइन आणि त्याचा नंबर. त्यानंतर रियो दे जनेरो हे पर्यटन स्थळ कुठे आहे? रियो दी जनेरियो. यू कॅन सी हियर, जस्ट लाईक इथे तेवढ्यात तुम्हाला ब्राझिलिया दिसते, ब्राझीलची राजधानी. त्याच्याच समोर एक्झॅक्टली ब्राझिलियाच्या समोर, ब्राझिलियाचा डब्बा असा लक्षात ठेवायचा आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर रियो दे जनेरो हे दाखवायचं आपल्याला सेम. नेक्स्ट क्वेश्चन. आता ब्राझिलिया वगैरे आपण सगळं दाखवलंय. पुढचा प्रश्न बघा, पॅन्टेनल नावाचा भाग दाखवा, काटेरी झुडूप प्रकारची वनस्पती, पंपास गवताळ प्रदेश, कॉफी उत्पादक प्रदेश, आमापा दाखवा, उच्च शहरीकरणाचं राज्य, आणि मॅनोस नावाचं, आपल्याला मॅनोस नावाचं जे बंदर आहे ते विचारलंय. आता याच्यातल्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. पॅन्टेनल नावाचा भाग कुठे आहे? हा भाग पश्चिमेकडे आहे
आणि हा भाग तिथं कसा दाखवलाय, दलदल प्रदेश आहे, तर पॅन्टनल, पॅन्टनलचा भाग तुम्ही इथं दाखवू शकता, पॅन्टनल. पॅन्टनलचा भाग अॅनाकोंडासाठी पण प्रसिद्ध आहे. दुसरा क्वेश्चन होता त्या ठिकाणी गवताळ प्रदेश दाखवा, तर हा जो भाग तुम्हाला दिसतोय हा काटेरी आणि झुडप असलेला भाग आहे, हा वाला दुसरा क्वेश्चनचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, पंपास नावाचा गवताळ प्रदेश दाखवा, हा पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे. 4 नंबरला कॉफी उत्पादक भाग तुम्ही पाहू शकता, कॉफी उत्पादक भाग 4 नंबर. आणि 5 नंबर वरती तुम्हाला आमापाचा भाग कुठे आहे पाहून घ्या, एकदम इथे आमापाचा भाग तुम्हाला दिसतोय. आणि मॅनस नावाचं जे बंदर आहे ते तुम्हाला 6 नंबरला पुन्हा इकडे पश्चिमेकडे वायव्येकडच्या भागात दिसतं. कॉफी साठी प्रसिद्ध भाग कोणता आहे, पंपास नावाचा गवताळ प्रदेश कुठे आहे दक्षिणेला, पॅन्टनलचा भाग कुठे आहे, त्यानंतर काटेरी प्रदेश कुठे आहे, आमापा कुठे आहे, आमापा कुठे आहे उत्तरेला तुम्हाला दिसतंय, आणि मॅनस कुठे आहे, मॅनस कुठे आहे हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्याला भारताचा पुन्हा नकाशा दिलाय आणि म्हटलंय विंध्य पर्वतरांग कोणत्या 2 नदी खोऱ्यांची जलविभाजक आहे, कोणते आहे, नर्मदा आणि तापी. येस, तर गंगा नदीचं खोरं आणि नर्मदा नदीचं खोरं विंध्य पर्वतरांग हे करते, गंगा आणि नर्मदा. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्वीपकल्पातील दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीचं नाव काय आहे, एक तर गोदावरी दिलं असेल, नाही तर वैनगंगा असं नाव दिलं, तिचं नाव वैनगंगा. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे, ती दक्षिणेकडे वाहते द्वीपकल्पात असून पण त्या नदीचं नाव काय आहे, वैनगंगा. ठीक आहे, दक्षिण गंगा ती गोदावरी ती वेगळी आहे, पण ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे. जो स्पेलिंग थोडंसं बघा कसं आहे, वैनगंगा. ठीक आहे, वैनगंगा असं तिचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अरवली पर्वत आणि छोटा नागपूर यांच्या दरम्यान, ठीक आहे, आपल्याला विचारलंय अरवली पर्वत आणि छोटा नागपूर यांच्या दरम्यान असलेल्या पठारांची नावं लिहा. अरवली पर्वत आहे एका साईडला छोटा नागपूर पठार आहे, यांच्या दरम्यान असलेले जे काही पठार आहे त्यांची नावं विचारलीत, तर त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे मेवाड पठार, मालवाचं पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार. मेवाड, मालवा, बुंदेलखंड, बाघेलखंड, MMBB. ओके, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा मेवाडचं पठार, माळवाचं पठार, बुंदेलखंड पठार आणि बाघेलखंड पठार. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरवली पर्वतचा झालाय, पूर्व घाटात दाखवलेल्या शिखराचं नाव काय आहे, त्याचं नाव काय होतं, महेंद्रगिरी. येस, महेंद्रगिरी पूर्व घाटात 1690 मीटर, हे तुम्हाला नकाशात दाखवलेलं 1690 मीटर, ते महेंद्रगिरी तिथं लिहायचं. सह्याद्री पर्वतरांगेची उंची कोणत्या दिशेनं वाढते, तर सह्याद्री पर्वतरांगेची जी उंची आहे ती दक्षिण दिशेनं वाढते. ठीक आहे, दक्षिण दिशेनं वाढते. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्हाला पुन्हा ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर दाखवायचं, पिको दी नेब्लिना. दुष्काळग्रस्त चतुर्भुज प्रदेश दाखवायचा आहे, अॅनाकोंडा, पॅम्पास आणि सर्वात लहान राज्य आणि ब्राझीलची राजधानी. बघा आता आपण ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पहिल्यांदा दाखवून देऊया, त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना. हे तिथे पहिल्या नंबरला तुम्हाला दिसतंय, नाव आहे त्याचं पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना तुम्ही दाखवलं इथं. त्यानंतर दुसरा प्रश्न, अमेझॉनचं खोरं 3ऱ्या नंबरला होतं. त्यानंतर पॅन्टनलचा भाग कुठे आहे हा आपण पुन्हा पाहतोय, पॅन्टनलचा भाग तुम्हाला इथं पुन्हा दिसतोय. ब्राझील या राजधानी पुन्हा पाहतोय आपण, पंपास नावाचा गवताळ प्रदेश पुन्हा पाहतोय, आणि हे सर्गिपे हे नावाचं राज्य तुम्हाला दिसतंय. 5 नंबरचा तो प्रश्न होता की ब्राझील मधील सर्वात लहान राज्य सर्गिपे, आणि हा आहे अवर्षण चतुष्कोन. ड्रॉट क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय, हा जो भाग तुम्हाला इथं दिसतोय पूर्णतः पूर्वेकडे, हा भाग तुमचा जो आहे अवर्षण चतुष्कोनाचा भाग आहे, अवर्षण चतुष्कोनाचा भाग आहे, जो की तिकडे आपल्याला अजस्तर कडाच्या त्या भागात पाहायला दिसतो. आता आपल्याला अजून 1-2 प्रश्न मी अशाच प्रकारचे घेतोय, एक मोड केलेत मी, मॅप बेस 1, मॅप बेस 2 आणि मॅप बेस 3 मध्ये चार्ट असतील. काही नवीन वाटलं तरच आपण घेऊ. याच्यामध्ये बघा, वरीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दाखवतोय, ब्राझीलचा किनारी भाग कोण दाखवतोय याच्यात व्यवस्थित तुम्हाला, हा तर भारताचा आहे,
त्यानंतर याच्यामध्ये हा पण भारताचा आहे. त्यानंतर याच्यात हा जो भाग आहे पहिला हा अगदी बरोबर आहे, ह्या पण चुकीचा आहे. तर हा अटलांटिक महासागराला लागलेला ब्राझीलचा भाग दिसतो. त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊया. याच्यामध्ये कोणता भारताचा किनारी भाग आहे विचारायची गरज नाही, जरा लगेच उत्तर करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिक्कीम, नर्मदा नदी, थंड वाळवंट, एकशिंगी गेंडा आणि उच्च लोकसंख्या घनता असलेलं राज्य दक्षिणेच्यातलं दाखवा आणि मुंबई बंदर दाखवा. पटपट दाखवून द्यायचं. सिक्कीम इथं आहे, ठीक आहे, हे झालं सिक्कीम. त्यानंतर हे एकशिंगी गेंडा आसाम मध्ये दाखवायचं. त्यानंतर हा तामिळनाडू, उच्च घनता, मुंबई, नर्मदा नदी आणि हे शीतवाळवंट. झालेला आहे क्वेश्चन हा. याच्यात नवीन काय दिसलं तर पाहूया. हे तर घेतलेलंच आहे, मॅप बेस 1 मध्येच होतं हे. झालेला आहे हा प्रश्न. त्यानंतर काही नवीन असलं तर पाहूया. काही नवीन आहे का? कोंडोर गिंडोर हे झालेलाच प्रश्न आहे. काही नवीन नाही, याच्यात काही नवीन भेटलं नाही. आपण सरळ आपल्या मॅप बेस 3 कडे जाऊया. आता याच्यामध्ये थोडेफार चार्ट्स आहेत, ज्या चार्ट्सवर बऱ्याचदा प्रश्न येतात. असं आहे, याच्यात त्यांनी म्हटलंय कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. आता एवढे मोठे तर पेपरमध्ये ते विचारणार नाही. त्यांनी प्रदेशात विचारलंय की पावसाचं जास्त प्रमाण असणारे भारतातले ठिकाणं, ब्राझील मधले ठिकाणं, मध्यम पावसाचे भारतातले आणि ब्राझील मधले, कमी पावसाचे भारतातले आणि ब्राझील मधले. आता सगळे हे प्रकार त्यांनी विचारले. त्याचा हा एक सिंपल चार्ट मी तुम्हाला देतो, जो की तुम्ही वाचून जाऊ शकता. जनरली असे चार्ट्स वगैरे येतात पेपरला. तर भारतामध्ये पश्चिम घाटात सगळ्यात जास्त पाऊस होतो, पूर्व हिमालयात, गोव्यामध्ये आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मध्यम जर पाहिलं भारतामध्ये तर पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेशमध्ये मध्यम पाऊस होतो. आणि कमी पाऊस जर पाहिलं बिहार आणि राजस्थान, हे 2 जरी लक्षात ठेवले तर इथं कमी पाऊस पडतो. त्यानंतर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तर ब्राझीलमध्ये अमेझॉनचा भाग आहे, रिओ ग्रांदे दो सुलचा भाग आहे, इथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो. संता कतरिना, रोराइनामध्ये मध्यम पाऊस पडतो. टोकॅन्टिन्स, पर्नाबिको, अल्गावास, प्याराइबा आणि रिओ ग्रांदे दो नॉर्ते इथं सगळ्यात कमी पाऊस पडतो, ठीक आहे. त्यानंतर वनांचा प्रकार, वनस्पती आणि प्राणी यांची माहिती भरा. आकृती आणि नकाशे यांच्या आधारे माहिती भरा असं विचारलंय. वनांचा प्रकार सवाना, त्याचा गुणधर्म काय? झुडपासारखी वनं असतात. उष्णकंडीय नीम पानझडी मिश्र स्वरूपाची वनस्पती. गवताळ प्रदेश अर्जेंटिनातील पंपास, नीम वाळवंटी काटेरी याचं तुम्हाला होमवर्क आहे. आणि उष्णकटिबंधीय वन रुंदपर्णी आणि सदाहरित असतात. पण आता हा चार्ट तर सॉल्व्ह करून द्यावा लागेल. तर हा चार्ट असा प्रकारे, नीम सदाहरित मध्ये पाने आकाराने लहान असतात, कमी उंचीचे असतात. गुजरात, राजस्थान सगळा एरिया दिलाय. आणि इकडे ब्राझील मधला गियाना उच्चभूमीत कोणती वन आहेत, सगळ्या गवताळ प्रदेश भारतात कुठे आहे, त्या सगळ्या ब्राझीलमध्ये कुठे आहे, सगळं दिलेलं आहे. त्यानंतर ही जोडी तर तुम्हाला लावताच येते, त्यामुळं याच्यामध्ये काही जास्त आपण टाइम वेस्ट करणार नाही. त्यानंतर हिमालयन पाईन आणि काटेरी म्हटलं तर खेजडी. त्यानंतर आहे याचे उत्तर. त्यानंतर हा नकाशा आहे, याच्यात चार्ट आहे. याच्यात म्हटलंय त्यांनी प्रत्येक याच्यात तुम्हाला हे दाखवलंय, घनता दाखवली लोकसंख्येची. अ मध्ये तुम्ही पहा पुरुष किती आहे, 1 2 3 4 पुरुष आहे. आणि बाकीच्या किती महिला आहे, 1 2 3, 4:3चा रेशो आहे. त्यानंतर इथं खाली पहा 1 2 3, 1 2 1 2 3, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 पुरुष आहे. आणि स्त्रिया पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्त्रिया जास्त आहे. म्हणजे स्त्रीचं प्रमाण इथं 8 आहे, इथं आपल्याला किती दिसतंय, पुरुषाचं प्रमाण 10 दिसतंय. हे पुरुषाचं प्रमाण आहे या याच्यामध्ये, आणि हे स्त्रीचं प्रमाण आहे तुम्हाला इथं दिसतंय. तर स्त्री पुरुष तुलना या ठिकाणी व्यवस्थित झाली. पण आता हे आपल्याला सांगायचंय की काय असतं लिंग गुणोत्तर, कशाला म्हणतात, एकूण चौकोनामध्ये किती लोक आहेत, घनता किती आहे, 7 व्यक्तींचं प्रमाण किती आहे, लोकसंख्येचं तुम्हाला चिन्ह, मध्य चिन्ह 100 व्यक्ती, स्त्रियांची संख्या 10x1000 असून 8x100 केलं तर 800, म्हणजे इथं पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जर तुम्ही आलेत तर तुम्हाला वेगळं प्रमाण दिसतं. तर ते लिंग गुणोत्तराचं एक गणित आहे. ते फक्त तिथचाच डेटा उचलायचा, त्याला 100 गुणायचं आणि दोन्ही याच्यातलं पहिल्या याच्यातलं प्रमाण दुसऱ्या याच्यातलं प्रमाण दाखवायचं आणि निष्कर्ष द्यायचा की स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेमध्ये दुसऱ्या याच्यात अधिक आहे आणि पहिल्या याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा कमी आहे.
आता आहे लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा. हे जास्त डार्क आहे तिथे जास्त लोकसंख्या आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. जम्मू काश्मीर सारख्या उत्तरेकडील भागात, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या ईशान्य भागामध्ये लोकसंख्या घनता कमी आहे. पंजाब, पश्चिम बंगाल पर्यंत भागात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. मध्य पश्चिम ईशान्य भागात मध्यम आहे. केरळ, तामिळनाडूच्या दक्षिणी भागात प्रमाण जास्त आहे. एक डेटा द्यायचा, त्यानंतर अभ्यास करून थोडक्यात विश्लेषण करा. तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक हे आपल्याला रंगासोबत दिले. हा तृतीयक आहे, हा रंग द्वितीयक साठी आहे आणि हा प्राथमिक व्यवसायासाठी आहे. हे जो भाग दिलाय हा भारत आणि ब्राझीलचा पहिला बार ग्राफ, याच्यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागाचं योगदान, ह्या दुसऱ्या स्तंभालेखामध्ये गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी, दोन्ही याच्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आणि इकडे टक्केवारी दिले. प्रश्न विचारलाय, नाही डायरेक्ट निष्कर्षच द्यायचा आहे. त्यांनी म्हटलंय की थोडक्यात विश्लेषण करायचं. आपल्याला प्रत्येक गोष्ट दिली आहे की भारतामध्ये प्राथमिक राष्ट्रीय उत्पादनातील विभागाचा जर विचार केला तर तो जवळपास 24च्या दरम्यान दिसतो आपल्याला. 24 नाही, 18%च्या 19% दरम्यान दिसतो. इकडे जर आपण वर आलो थोडं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट हे दिलेलं आहे, डेटा दिलेला आहे. तर ते कसं लिहायचं? भारतात सुमारे 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात आहे, 24.3% द्वितीय क्षेत्रात आहे, 26.9% तृतीयक व्यवसायात आहे. हे अंदाजे सांगू शकता. 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 19% द्वितीय, 71 हे ब्राझीलमध्ये. आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा, सगळा वाटा सांगितला की खाली द्यायचं लिहून की भारताची अर्थव्यवस्था प्राथमिक व्यवस्थापनावर जास्त अवलंबून आहे. या उलट ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसायावर लोकसंख्या जास्त अवलंबून आहे. त्यानंतर हा मागच्याच वर्षी विचारला, याचं खूपच सोपं प्रश्नाचे उत्तर असतात. याच्यामध्ये रंग दिलेले असतात, कोणत्यासाठी कसं आहे, आणि तुम्हाला डिव्हिजन करून दिलेलं असतं. इकडलं सगळं ब्राझीलसाठी, इकडलं सगळं भारतासाठी. आणि इथं तुम्हाला स्थूल अंतर्देशीय वाला वरचा भाग आणि व्यवसायात गुंतलेल्यांचा खालचा भाग. मग ते प्रश्न विचारतात, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. आता लोकसंख्या आणि प्राथमिक व्यवसाय म्हटलंय तर व्यवसायामधला खालीचा सेक्शन आहे. आता प्राथमिक व्यवसायासाठी कोणता रंग दिलाय? निळा रंग. ऑब्व्हियसली तुम्हाला भारतामध्ये 48.8% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात दिसते. हेच ऑब्झर्वेशन करून तुम्ही कधी कधी तुम्हाला फरक विचारतात प्राथमिक आणि याच्यातला, तर 48.8 वजा 24.3 असं कारण काहीतरी फरकही काढू शकता. वजाबाकी करायची, मोठ्यातून छोटं वजा केलं तर ते भेटतं. त्यानंतर प्रमुख प्राथमिक व्यवसायाबद्दल बघा, याच्यात सगळं कॉफीचा, भात, मका, ऊस सगळं दिलंय. कुठं पशुपालन, बॉक्साईट तेही दिलंय. ब्राझीलमधील खामखान व्यवसायातील उत्पादन वनक्षेत्राचा तक्ता तयार करा. म्हणजे दाखवून द्यायचं की ब्राझीलमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात. मॅंगनीज, बॉक्साईट, लोह खनिज आणि कोळसा. अजून खाणकाम व्यवसायातली उत्पादनं कोणती आहेत? ते उत्पादनं खाणकाम व्यवसायातली त्यांनी कोळसा, लोह खनिज, बॉक्साईट, मॅंगनीज दिलेली आहे. त्याचा तक्ता करून द्यायचं. उत्पादन क्षेत्रही दाखवायचं की मॅंगनीज कुठं आहे. तर एखादा भाग तुम्ही इथं बघू शकता. याच्यासाठी इमॅजिनेशन द्वारे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काही भाग माहिती असतील, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, हे दाखवू शकता. त्यानंतर ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारणं काय? तर जिथं तुम्हाला कोणतंही खनिज दिसत नाही तसा एखादा भाग शोधा. जिथं तुम्हाला कोणतंच खनिज नाही दिसत, जसा हा वायव्येकडचा भाग आहे, तिथं का खनिज नाहीये? त्याचं कारण तुम्ही जंगल आहे, कसं प्रमाण आहे, की अजून तिथं खाणकाम व्यवसाय झालाच नाहीये. कारण वातावरणाचा, हवामानाचा काय विशिष्ट तुम्हाला अंदाज देता येतील ते सांगू शकता. खनिजाची उपलब्धता लक्षात घेता उद्योगाचा विकास कोणत्या प्रदेशात झालेला आहे? सगळ्यात जास्त उद्योग तुम्हाला या भागातच दिसतात, पूर्वेकडच्या भागामध्ये. ते सगळं सांगायचं तिथं. त्यानंतर तुम्हाला ही बोधचिन्ह कोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत? तर ही बोधचिन्ह तुम्हाला उद्योगाशी संबंधित आहे माहिती आहे, पण हे आपले सगळे कोणत्या सरकारनिहाय राष्ट्रीय लेवलचे गव्हर्नमेंटच्या सगळ्या ह्या शाखा संस्था आहेत. यामध्ये कोणता माल, कच्चा माल वापरला जातो ते कोणत्या याच्यामध्ये उद्योगासाठी, जसं कापसाशी संबंधित जर एखादं असेल याच्यात, हे दूध आहे, हे ते प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय इथं आत येतो संबंधित. रेशीम बोर्डामध्ये प्राथमिक आहे. खादी ग्रामोद्योग, कापसाचा वापर होतो, प्राथमिक आहे. ते सगळं याचं एकदा डायजेस्ट मधून याचे उत्तर तुम्ही चांगले वाचून गेले तर कच्चा माल कुठून उपलब्ध होतो याच्यासाठी, शेतीमधून, ग्रामीण भागातून, ते सगळं लिहायचं. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलची भारतातील. 95 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले होते? 95 साल कुठे आहे? इथे आहे. आणि सगळ्यात जास्त कोणता पीक दिसतोय तुम्हाला तिथं?
गुलाबी रंग जास्त दिसतोय जर चांगलं ऑब्झर्व केलं तर तिथं तुम्हाला इथं जर आपण इथं आलो थोडं बारीक झूम करून पाहिलं तर भारत उत्तर दिसतं. 2000 साली कोणत्या देशात अधिक परदेशी पर्यटक आले होते? 2000 सालात तुम्हाला ब्राझीलचा पीक जास्त दिसतो. इथं काय लिहायचं? ब्राझील लिहायचं आपल्याला. आणि त्यानंतर कोणत्या वर्षापासून भारतामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे? तर इथं तुम्ही या गुलाबी रंग इथून वाढतोय. 2010 पासून पर्यटकांची संख्या वाढली. त्यानंतर ग्राफ आलेखाचा प्रकार कोणता आहे? स्तंभालेख आहे. ठीक आहे, स्तंभालेख. हे असे बेसिक प्रश्न येतात. आलेखात कोणत्या बाबी दाखवल्या? पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचं योगदान. त्यानंतर कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान जास्त आहे? पर्यटन व्यवसायाचं योगदान जर आपण पाहिलं तर याच्यात तुम्हाला जास्त दिसतंय, म्हणजे भारतात योगदान जास्त आहे. ठीक आहे, आणि राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत तिथं ब्राझील येणार. ठीक आहे, तर ब्राझील. त्यानंतर हा एक नकाशा आहे, त्याच्यात कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसतात तिकडेच पकडायचे. रस्ते आहे, लोहमार्ग आहे, त्यानंतर पर्यटन ठिकाण नाही, विमानतळ आहे, बंदर आहे. त्यानंतर अजून ते ठळक प्रश्न तुम्हाला तिथंच विचारतात. हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही करू शकता. हा नकाशा आपण सोडवलेला आहे जगाचा. त्याचबरोबर लिंग गुणोत्तराच्या बाबतीतही तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा नकाशा येऊ शकतो ज्याच्यात वय आणि लिंग मनोऱ्याचा तुम्हाला भाग दाखवला जातोय. आणि याच्यात तुम्हाला लोकसंख्या वाढीचा दर दिसतो. तर कोणत्या देशात लोकसंख्या वाढीचा दर आता कमी होतोय? तो भारत दिसतोय. आधीपासूनच कोणाचा कमी होत होता ते तुम्हाला इथं दिसतं. सो अशा प्रकारे आपण महत्वाचे चार्ट्स आणि सगळ्या गोष्टी घेतल्यात. तर ज्याचे मी तुम्हाला सांगितले की डायजेस्ट मधून एकदा सगळी उत्तरं चांगली करून घ्या. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. एक सेकंड फक्त. एक आपला जो हे होता प्रतीकनं पाठवलेला नकाशा मी याच्यासोबत जोडून देतो. तर सर्वांनी त्या नकाशाचा पण अभ्यास करा. आणि थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि एक सेशन आपण सकाळी 4 वाजता घेतोय. ठीक आहे, सकाळी 4 वाजता एक सेशन घेतोय. त्याची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसेल. तिथे जाऊन एक लाईक करा की तुम्ही उद्याच्या सकाळच्या सेशनला डिसिप्लिन येणार आहे. शेवटचा पेपर आहे आणि एक शेवटच्या पेपरसाठी एवढं डेडिकेशन तर द्यायलाच पाहिजे. थँक्यू.